नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे। पीक कर्ज घेणाऱ्या थकीत कर्जदार शेतकऱ्यावर असणारे पीक कर्ज आता माफ करण्यात आले आहे। त्यामुळे मित्रांनो, या कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र होणार आहे आणि किती निधी मंजूर करण्यात आला आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शासन निर्णय तुम्ही येथे बघू शकता। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनामार्फत काल दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आला आहे। बघा मित्रांनो, राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये 525 कोटी 62 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। त्याद्वारे सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379,99,000 इतकी निधी मंजूर करण्यात आली आहे। तर वित्त विभागाच्या या मंजूर निधीपैकी 70% म्हणजे रुपये 265,99,000 एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज आता माफ करण्यासाठी सहाय्य निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, सन 2019 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज आता माफ करण्यात येत आहे। माफीची ही रक्कम आता नुकसान बाधित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे। त्याकरिता हा शासन निर्णय काढण्यात आला आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी होती। अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।